नमो नमः. आपण पाहत आहोत MA सेकंड इयरचा थर्ड सेमचा साहित्यशास्त्र हा पेपर. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रंथ आहे काव्यप्रकाश. त्याचे रचनाकार आहेत मम्मटाचार्य आणि त्याच्यामध्ये एकूण उल्हास आहेत 10. त्यापैकी आपल्याला आहे 7वा आणि 8वा उल्हास. ठीक आहे. तर 6व्या उल्हासापर्यंत जे काव्याचं स्वरूप आहे ते सांगून झाल्यानंतर आता आपण काव्याचे दोष पाहत होतो. तर ते 3 प्रकारचे दोष आहेत. त्यापैकी जो तिसरा प्रकार आहे की रसामध्ये म्हणजे रसला पोषक शब्द आहे किंवा मग जे व्यंगार्थ वगैरे आहे त्यालाही पोषक आहे, परंतु शब्द जो आहे पद जे आहे ते चुकीचं आहे. तर ते कशा प्रकारचं चुकीचं आहे तर 16 प्रकारचे दोष त्याच्यामध्ये आहेत. त्यापैकी निहतार्थ नावाचा जो दोष होता तोपर्यंत आपण तिथपर्यंत आलो होतो. त्याच्यानंतर आता अनुचितार्थ हा झाला होता का आपला अनुचितार्थ? हां, पशुताम झालेला आहे. पशुताम उपगताम हा झालेला होता. उपगताम निरर्थकम पण झालेला होता. अवाचक 8वा जो दोष आहे तो आता आपल्याला पाहायचा आहे. अवंद्यकोपस्य विहंतुरापदां भवन्ति वश्याः स्वयमेव देहिनः अमर्षशून्येन जनस्य जंतुना न जात हार्देन न विद्विषादरः अत्र जंतुपदम् अदातरी अर्थे विवक्षितं तत्र च नाभिधायकम्. आता इथे काय म्हटलेलं आहे की अवाचक जेव्हा पद आपल्या धर्मस्वरूप धर्मी स्वरूप किंवा धर्मी संबंध स्वरूप अपेक्षित वाच्यार्थ देत नाही तेव्हा अवाचक दोष होतो. उदाहरणार्थ किरातार्जुनीयमच्या पहिल्या सर्गात द्रौपदी युधिष्ठिराला उद्देशून म्हणते की ज्याचा राग कधी व्यर्थ जात नाही, जो संकटाचा नाश करणारा असतो, त्याला सर्व लोक वश होतात, ज्याला कधी अन्याय झाला असतानाही राग येत नाही, अशा प्राण्याबरोबर मैत्री झाल्यानेही फायदा नाही किंवा शत्रुत्व निर्माण झाले तरी काही नुकसान होत नाही. तर इथे जंतू पदात अवाचक दोष आहे. जंतू पदाचा अर्थ अदाता जो कवीला अपेक्षित आहे तो व्यक्त होत नाही, जो दान देत नाही, कोणाची मदत करीत नाही, हा अर्थ जंतू शब्दाचा व्यक्त होऊ शकत नाही, म्हणून अवाचक दोष आहे. म्हणजे जंतू हा शब्द जो आहे तो प्राण्याला उद्देशून आहे. इथे तिला अपेक्षित होता जो कोणाला दान देत नाही वगैरे जे अर्थ तिने म्हटलेले आहे ते अर्थ तो शब्द देतच नाही आहे. त्याच्यामुळे तिथे अवाचक दोष तयार झालेला आहे. दुसऱ्या अरे रे काय पण स्थिती आहे, ती शशीमुखी प्रेयसी माझ्या नजरेसमोर आली तेव्हा विधात्याने अंधारी रात्र निर्माण केली व जेव्हा त्या प्रेयसीचा सहवास नष्ट झाला तेव्हा विरहाचा अंधकार असताना दिवसाचा प्रकाश निर्माण झाला. काय करावे जर नशिबाच्या बाबतीत विधाता असा नेहमी उलटा वागला नसता तर हा जीवलोक मला त्या मिलनाच्या रात्रीसारखा सदैव झाला असता. हे आपण पाहिलं होतं की प्रेयसी भेटायला आली तेव्हा रात्र होती म्हणजे अंधार होता आणि ती भेटून निघून गेली तेव्हा दिवस झाला. मग काही उपयोग नाही, आता तिचा चेहराच मला दिसत नाही आहे. तर इथे दग्धम दिनम कल्पितम मध्ये दिनम शब्द प्रकाशाचा अर्थ देऊ शकत नाही जो त्यांना पाहिजे आहे. तर कवींना प्रकाशमयता हा अर्थ अपेक्षित आहे पण त्याचा तसा अर्थ त्यातून प्रगटच होत नाही, म्हणून तिथे अवाचक दोष तयार झालेला आहे. म्हणजे दिन म्हणजे दिवस होतो पण त्याला तिथे अपेक्षित प्रकाश अर्थ हवा होता तर तो तिथे येत नाही. तसेच वगैरे उपसर्गामुळे पद अपेक्षित अर्थ न देता अन्य अर्थ देतो. ते आपण पाहिलं होतं की परा अपसम असे 22 उपसर्ग आहेत. त्यांनी एकतर क्रियापद किंवा धातू यांचा अर्थ बदलतो किंवा त्यांना पोषण मिळते. बऱ्याचदा त्यांचे परस्मयी पदाचे आत्मनेपद किंवा आत्मनेपदाचे पदाचे परस्मयी पद असं सुद्धा घडते, असं आपण पाहिलं होतं. शंकराच्या तांडव नृत्याचा अभ्यास करत असताना दंड पाद मुद्रेत भवानीचा पाय कसा सुंदर दिसत होता याचे कवी वर्णन करतात. दंडपाद मुद्रेत पार्वतीने उचललेला तो पाय जंघा जणू काय कांडाप्रमाणे, कमळाच्या दांडाप्रमाणे, तसेच नखकांतीच्या रूपाने परागाने भरलेला, त्याच लावलेल्या अलक्तक रसामुळे पसरलेली आभा छोट्या छोट्या लाल रस रंगाच्या किसलयाप्रमाणे असलेला, मंजूळ आवाज करणारे पैंजन गुंजन करणाऱ्या भ्रमराप्रमाणे असलेला शोभून दिसत होता. असा पतीच्या नृत्याचे अनुकरण करणारा पार्वतीचा पाय स्वतःच्या शरीररूपी सौंदर्याच्या विहिरीत जन्माला
आलेल्या कमळाची शोभा धारण करणारा विजयी होतो. आता इथे शिवतांडव नृत्यामध्ये पार्वतीचा पाय कसा सुंदर दिसतो याचं वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करण्यात आलेलं आहे. इथे अंबोज शोभा विदधत असा प्रयोग आहे. दधत शब्दाचा अर्थ धारण करणारा असा असताना वि उपसर्ग जोडला आहे, त्यामुळे त्या पदाने तो अर्थ देण्याची वाचकता टाकली आहे. तेव्हा जेव्हा प्र आदी उपसर्ग सान्निध्यात शब्द अन्य अर्थाचा वाचक होतो व मूळ अर्थ देण्यास असमर्थ होतो, तेव्हाही अवाचक दोष तयार होतो. आता विधदत याला प्र उपसर्ग लागून मग जो अर्थ हवा होता तो अर्थ तिथे मिळाला नाही असं इथे म्हटलेलं आहे. नंतर आहे अश्लील. त्रिधा इति व्रीडा जुगुप्सा अमंगल व्यंजकत्वात यथा व्रीडा व्यंजक. आता अश्लीलचे 3 प्रकार आहेत, म्हणजे उपप्रकार आहेत अश्लील या काव्यदोषाचे. तर साधनम समूहत यस्य यत् नान्यस्य विलोक्यते तस्य धीशालिनः को अन्यः सहेतारालितां भ्रुवं. तर पुढे आहे जुगुप्सा व्यंजक म्हटलेला आहे. व्रीडा म्हणजे लज्जा आणि जुगुप्सा म्हणजे किळस येणे. ठीक आहे. तर लीला तार साहतो अन्य वनितानिही. वनिता म्हणजे स्त्री. शंकदष्टाधरः कश्चित केसरदूषिते क्षण इव व्यामिल्य नेत्रे स्थितः मुग्धा मलिता अनेन ददाति वायुं स्थिता यत्र सा भ्रांत्या धूर्ततया अथवा नतिमृते तेना अनिशम चुंबिता. हे पण झालेलं होतं मला वाटतं. ती जे तो अलता लागला आहे ते वाटतं ना, हे त्याच्या डोक्याला शोधित नाही, तो झाला वाटते. हा दुसरा आहे. अमंगल व्यंजक आहे. मृदु पवन विभिन्नो मतप्रियायाः विनाशात धनरुचिर कलापो सपत्नो अद्य जातं रति विगलित बंधे केशपाशे शुकेशाः सती कुसुम सनाथे कम हरेत एष बर्ही. तर आता काय म्हटलेलं आहे, व्रीडा व्यंजक जिथे म्हटलेलं आहे ते जे उदाहरण आहे ते पाहू आपण. जेव्हा शब्द आपला स्वतःचा अर्थ व्यक्त करून लज्जास्पद अन्य अर्थही व्यक्त करतो तेव्हा व्रीडा व्यंजक अश्लील दोष होतो. उदाहरणार्थ, त्या महाबुद्धिमान राजाचे साधन सैन्य इतके मोठे आहे की जे इतरांचे दिसून येत नाही, असा त्या राजाचा भ्रुकुटीभंग रोष कोण सहन करेल. आता इथे साधन हा शब्द वापरलेला आहे, त्याला अंडरलाईन करून घ्या. पहिला शब्द आहे साधनम. साधन शब्द पुरुषलिंगवाचक अश्लील अर्थ देतो. म्हणजे इथे साधनचा अर्थ त्यांना सैन्य, म्हणजे श्लोकात काय म्हटलेलं आहे की एक राजा आहे, त्याचं सैन्य एवढं मोठं आहे की त्याच्या सैन्याच्या समोर दुसऱ्या राजाचं सैन्य दिसत सुद्धा नाही. तर सैन्याच्या जागेवर त्यांनी साधन हा शब्द वापरला. मग आता इथे मम्मटाचार्यांचं असं म्हणणं आहे की साधन या शब्दाचा अर्थ सैन्य असा होतो, पण वाचकाला बऱ्याचदा असं होईल की साधन म्हणजे त्याचं लिंग, पुरुषाचं जे लिंग आहे तो पण अर्थ निघू शकतो की साधन, त्याचं साधन काय तर लिंग, आणि मग तो अर्थ किती बदलतो. त्याचं साधन एवढं मोठं आहे की दुसऱ्याचं साधन दिसत नाही वगैरे असं, म्हणजे हा व्रीडा व्यंजक अर्थ त्याच्यामध्ये, म्हणजे लाज वाटेल असा अर्थ त्याच्यामधून होत आहे, म्हणून व्रीडा व्यंजक दोष तयार झालेला आहे. त्याच्यानंतर कोणी प्रेमी युवक अन्य नायिकेच्या ओठाचे दंतक्षत असलेला आपल्या मुग्धा प्रेयसीकडे येतो तेव्हा ती त्याला लाल कमळाने मारते. त्यामुळे त्या कमळाचे पराग त्याच्या डोळ्यात जातात. असे नाटक करून त्याने आपले दोन्ही डोळे मिटून घेतले. तेव्हा ती मुग्धा नायिका त्याच्या डोळ्यात कुंकर घालण्याकरिता कळीप्रमाणे मुख करून वायुमुखात धरून उभी राहिली. त्यावेळी ही प्रसन्न झाली. याप्रमाणे तिची विनवणी न करताच त्याने सतत त्या बालेचे चुंबन घेतले. आता इथे हा शृंगारिक वर्णन आहे की एक जो नायक आहे तो त्या नायिकेकडे गेला आणि जी त्याची नायिका आहे, प्रेयसी आहे, तिला दिसलं की तिच्या प्रियकराच्या अंगावरती दुसऱ्या एका स्त्रीचे म्हणजे चावल्याचे निशाण व्रण जे आहे ते तिला दिसले, खूण दिसली. मग ती रागावली की, म्हणजे नायिका ही प्रेयसी जी आहे ती प्रियकरावरती रागवली आहे, आणि तिने तिच्या हातामध्ये जे कमळ होतं, लाल रंगाचं कमळ होतं, त्याने त्याला मारलं, असं तोंडावरती मारलं असेल कमळाने.
तर नायकाने तिची मनधरणी करायची म्हणून किंवा तिला थोडंसं शांत करायचं म्हणून असं नाटक केलं की त्या कमळाचे परागकण माझ्या डोळ्यात गेले आहे बा, असं त्याने ती अभिनय केला. आणि मग तिला वाटलं की याच्या डोळ्यामध्ये परागकण गेले म्हणून तिने त्याच्या डोळ्यामध्ये फुंकर घालावी म्हणून तोंडाचा चंबू केला, की हवा घालताना आपण जसं तोंड करतो. तर ते तोंड केल्यानंतर नायकाला असं वाटलं की जणू काही हिचा आता शांत झाला राग आणि ती म्हणजे आपल्यावरती रागावली नाही आहे, ती आपल्याला म्हणते की तू माझं चुंबन घे, आणि तो तिचं चुंबन घेऊ लागला, असा त्याचा अर्थ आहे. तर मग इथे ते म्हणत आहेत की इथे वायुम ददाती, यात वायू हा शब्द अपान वायूचा द्योतक जुगुप्सा निर्माण करणारा आहे, म्हणून जुगुप्सा व्यंजक अश्लील दोष आहे. आता प्राण जो आहे ना, पंचप्राण ज्याला म्हटलं जातं, तर त्याचे वेगवेगळे नावं आहेत, अपान, व्यान, उदान, समान. तर त्याच्यातला जो वायू शब्द आहे ना, तो उदान जो वायू आहे, तर अपानचं स्थान वेगळं आहे शरीरामध्ये. जसं की सायन्समध्ये काय शिकवलं जाणार की जो नाकावाटे तुम्ही श्वास घेता तो फुफ्फुसात जातो आणि मग नंतर हृदयामध्ये त्याचं ऑक्सिजन त्याच्यामध्ये मिसळतो, असं सायन्स सांगतं. पण जेव्हा आपण आयुर्वेद वाचू तेव्हा त्याच्यामध्ये पंचप्राण आहे, तर त्या पंचप्राणांचे नावं वेगवेगळे आहे आणि प्रत्येक प्राणाचं ठिकाण आहे. समान आहे, उदान आहे, व्यान आहे, असे जे वायू आहेत. तर त्याच्यामधला जो उदान वायू आहे, अपान वायू जो आहे त्याला वायू असं म्हणतात, अपान. आणि त्याचं स्थान आहे जे आपले म्हणजे गुदस्थान, की जिथनं आपली विष्ठा बाहेर निघते, तिथनं सुद्धा म्हणजे तो विचार असा आहे की प्रेशर लागत आहे, तर वायूचं प्रेशर लागते, त्याच्यानंतरची क्रिया होते ती होते, की जसं आपलं विष्ठा बाहेर निघणं वगैरे. तर इथे आता मम्मटाचार्यांचं म्हणणं आहे की जो शब्द त्यांनी वायू वापरला तो अपान या शब्दा म्हणजे अपान हा अर्थ देतो. मग तिने तोंडातून वायू दिला असा अर्थ आहे की मग तिने अजून कुठून वायू दिला, तर इथे जुगुप्सा म्हणजे किळसवाना अर्थ निघतो आहे. म्हणून मग ही कोणती आहे जुगुप्सा व्यंजक दोष इथे तयार झालेला आहे. मग नंतर आहे अमंगल व्यंजक. जेव्हा मृत्यू वगैरे अमंगल अर्थाचा बोध होतो तेव्हा अमंगल व्यंजक अश्लील दोष तयार होतो. उदाहरणार्थ म्हणजे मृत्यूचा अर्थ देत आहे, पण ॲक्च्युअलमध्ये जो कवी आहे त्याला तो अभिप्रेत नाही आहे. म्हणजे शब्दाने एखाद्या मृत्यूचा अर्थ दिला, पण कवीला तो अपेक्षित नव्हता की मृत्यूचा अर्थ द्यायचा आहे, पण त्यांनी जो शब्द वापरला त्याच्यात तो अर्थ निघाला. मग तो अमंगल म्हणजे मंगल नाही आहे, एखाद्याचा मृत्यू तुम्ही नाही म्हणजे नाही आहे तुम्हाला तिथे मांडायचा, पण शब्दातून तो व्यक्त झाला म्हणजे अमंगल झालं ते, म्हणून तो अमंगल दोष. की जेव्हा मृत्यू वगैरे अमंगल अर्थाचा बोध होतो तेव्हा अमंगल व्यंजक अश्लील दोष तयार होतो. उदाहरणार्थ विक्रमोर्वशीय नाटकात विक्रम म्हणतो, माझी प्रिया माझ्यापासून नेहमी करता निघून गेली. आता जी उर्वशी आहे ती विक्रमा जो आहे त्याला सोडून निघून जाते, स्वर्गामध्ये निघून जाते. मग ती नेहमीसाठी निघून गेली. आता नेहमीसाठी आता जे वारले आपल्याला आपणही मराठीत म्हणतो की नेहमीसाठी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली म्हणजे काय, मृत्यू पावली. पण ॲक्च्युअलमध्ये ती निघून गेली म्हणजे तिच्या आयुष्यातून निघून गेली, मरण नाही पावली आहे. तर आज मंद वाऱ्याने पसरलेला हा मोराचा पिसारा घनदाट कलाप असलेला प्रतिस्पर्धा रहित झाला. मग आता तिचं वर्णन तो म्हणजे तिची स्तुती करतो आहे आणि म्हणतोय की मंद वाऱ्याने पसरलेला हा मोराचा पिसारा घनदाट कलाप असलेला प्रतिस्पर्धी रहित झाला. म्हणजे की वारा आल्यानंतर जे मोराचा पिसारा आहे त्याला जे सौंदर्य मिळते तसं सौंदर्य माझ्या प्रेयसीच्या ठाई होतं. आणि जेव्हा ती माझ्याजवळ होती तेव्हा मोराला जणू काही ती प्रतिस्पर्धक होती, की त्याला फाईट देत होती या अर्थाने की त्याच्या एवढी सुंदर ती आहे त्याच्या पिसारा एवढी. तर आता त्याला प्रतिस्पर्धक नाही राहिला त्या मोराला, असं म्हणतो आहे तो. माझ्या उर्वशीचे प्रेमक्रीडेने विस्कटलेला बंधनातून सुटलेला फुलांनी माळलेला केशकलाप समोर असताना हा मोर कशाचे मन हरण करेल. मग त्याचा जो पिसारा आहे मोराचा आणि त्याच्याशी तुलना कशाशी केलेली आहे की उर्वशीचा केश संभार जो आहे, तिचे जे घनदाट केस आहे, तर म्हणतोय की प्रेमक्रीडेने विस्कटलेला म्हणजे त्याच्यासोबत प्रेम व्यक्त करत असताना तिचे केस जे विस्कटलेले आहेत, बंधनातून सुटलेले आहेत म्हणजे मोकळे झालेले आहेत तिचे केस, आणि फुलांनी माळलेला आणि त्यात फुलं माळलेले आहेत. केश कलाप जो आहे तिचा, केश संभार जो आहे तिचा, तो मग आता मोर कोणाचे मन हरण करेल, की मोराला प्रतिस्पर्धीच नाही राहिला. की पहिले असं वाटू लागायचं की आता या मोराच्या पिसाऱ्याकडे बघायचं
की त्या केसांकडे बघायचं उर्वशीच्या. आता ती राहिली नाही, म्हणजे राहिली नाही मीन्स आता बोलतानाही तसंच वाटत आहे की नाही, म्हणजे अर्थ तसा झाला. ॲक्च्युअली ती राहिली नाही म्हणजे त्या ठिकाणी राहिली नाही, म्हणजे विक्रमच्या आयुष्यात राहिली नाही, आणि अर्थ बोलताना असं वाटत आहे की ती गेलीवरती असं या अर्थाने. तर इथे विनाश शब्द त्यांनी शब्द पण वापरताना विनाश वापरला. तर इथे विनाश शब्द मृत्यूवाचक शब्द आहे. विनाश हा तिसऱ्या श्लोकामध्ये पहिल्या ओळीत शेवटचा अर्थ विनाशात, तिथे अंडरलाईन करून घ्या. इथे विनाश शब्द मृत्यूचा वाचक प्रयुक्त केला आहे. त्यातून अमंगलाचा भाव प्रकट होतो. त्यातून ह्यात अमंगल व्यंजक अश्लील दोष तयार झालेला आहे. ठीक आहे. तर आता आपण इथे थांबू आणि पुढचं जे आहे ते पुढच्या पिरियडला बघू. नमो नमः. पुनर्मिलामः.